त्यातील 18वं वचन. लूका लिखित सुसमाचार 8वां अध्याय 18 वचन. लूक त्या 8वा अध्याय 18वं वचन. Therefore take heed how you hear, for whatever has to him more will be given, and whoever does not have even what he seems to have will be taken from him. कोई पढ़े मराठी में? So the entire Bible is saying त्या आप कैसे सुनते हैं उसके ऊपर सब कुछ निर्भर करता है. तुम्ही कसा ऐकता त्यावर सर्वपणे अवलंबून आहे. It's not enough to hear only. ते फक्त ऐकणंच हे पुरेसं नाहीये. कैसा सुनना है? कसं ऐकायचं आहे. Whether your heart is ready for the word of God. जेव्हा तुमचा हृदय शब्दासाठी तयार असतं, Whether you have prepared yourself for the word of God. जेव्हा तुम्ही स्वतःला शब्दासाठी तयार करता, अगर आपने अपने आप को तैयारी करके नहीं आए हैं, जर तुम्ही स्वतःची तयारी करून आला नसाल, आपके अंदर जितना विश्वास है तुमच्या आतमध्ये जितका विश्वास आहे वो विश्वास भी कम हो जाएगा. तो विश्वास पण कमी होऊन जाईल. Many people in the world you will see they come to church and their faith grows. ते तुम्ही कित्येक लोकांना पाहिलं असेल की ते चर्चमध्ये येतात आणि वाढतात, उनका विश्वास बढ़ता है. त्यांचा विश्वास वाढतो. और बहुत सारे ऐसे लोग हैं आणि खूप काही अशी लोक जो आहेत चर्च में भी आएंगे चर्चमध्ये पण येतात, लेकिन दिन ब दिन उनका विश्वास कम होता चला जाता है. परंतु दिवसेंदिवस त्यांचा विश्वास कमी होत राहतो. दिन ब दिन वो और नाराज होते चले जाते हैं. ते दिवसेंदिवस ते नाराज होत राहतात. Something is bothering them inside their heart. काहीतरी त्यांच्या हृदयाच्या आतमध्ये चाललेलं असतं. ऐसा क्यों होता है? असं का होतं? Because the Bible says कारण बायबल सांगते आप कैसा सुनते हैं तुम्ही कसं ऐकता उसके ऊपर निर्भर करता है आपका जीवन भरपूरी का होगा या नहीं. त्यावरच पूर्ण अवलंबून आहे की तुमचं जीवन भरपुरीचं राहणार का नाही. वचन में लिखा गया है वचनात लिहिलं आहे तुम कैसे सुनते हो तुम्ही कसं ऐकता उसके प्रति सजग रहो. त्याप्रती सजग राहा, सावध राहा. You have to be careful what you are listening and how you are listening. तुम्ही काय ऐकत आहात आणि कसं ऐकत आहात यावर पूर्ण लक्ष ठेवा. क्योंकि कारण अगर आप ठीक से नहीं सुन रहे हैं, जर तुम्ही नीट ऐकत नसाल, जो थोड़ा बहुत विश्वास आपके अंदर है ऐसा आपको लगता है, जे थोडा विश्वास जो तुमच्या आतमध्ये आहे जर असं तुम्हाला वाटत असेल, वो विश्वास भी शैतान चुरा कर लेकर चला तो जाएगा. विश्वास देखील शैतान काढून घेऊन जाईल. Are you getting it, people? तुम्हाला समजतंय? आपको लगता है कि मैं यीशु से प्यार करता हूँ. तुम्हाला वाटतंय की मी येशूवर प्रेम करतो. आपको लगता है कि मैं विश्वास करता हूँ. तुम्हाला वाटतं मी विश्वास आपको करतो. लगता है मैं कलीसिया को जाता हूँ. तुम्हाला वाटतं की मी कलिसियात जातो. लेकिन अगर आपका ध्यान पूरी तरह से वचन में नहीं लगा हुआ है, परंतु जर तुमचं ध्यान पूर्ण वचनामध्ये नसेल, तो शैतान आपके अंदर से विश्वास को चुरा कर लेकर चला तर जाएगा. शैतान तुमच्या आतमधला विश्वास चोरून घेऊन जाईल. तुम्हारा पहले का कंडीशन बाद का कंडीशन से अच्छा होगा. तुमची पहिल्याची कंडिशन नंतरच्या कंडिशनची दैट चांगली होईल. मीन्स तुम्हारा बाद का कंडीशन और खराब हो जाएगा. याचा अर्थ की तुमची नंतरची कंडिशन अजून खराब लिखा होईल. गया है यात लिहिलं आहे तुम्हारे पास जो कुछ है तुमच्यापाशी जे काही वो भी आहे ले लिया जाएगा. ते पण घेतलं जाईल. सो यू आर जीरो त्यामुळे तुम्ही शून्य आहात और उसके बाद माइनस में चले जाओगे. आणि त्यानंतर पूर्ण मायनस मध्ये जाणार. Everything depends on how you listen to the word of God. हे सर्व काही अवलंबून आहे की तुम्ही कसं ऐकता, कैसे सुन रहे हैं तुम्ही आप? कसं ऐकत आहात. आपका हृदय एकदम ध्यान में है क्या? तुमचं हृदय पूर्ण ध्यानात आहे का? आज पूरा आपका जीवन इसी के ऊपर निर्भर करता है. आज तुमचं पूर्ण जीवन यावरच अवलंबून आहे. The most important thing in a church is the word of God. चर्च मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभूचा शब्द. आप आराधना स्तुति क्यों करते हैं? तुम्ही आराधना स्तुती का करता? प्रभु को आराधना देते हैं, महिमा देते हैं. प्रभूला आराधना देता, स्तुती देता. It's not because वो उनको आराधना चाहिए. याचा असा अर्थ नाही की त्यांना ती आराधना हवी आहे. असली बात ये है खरी गोष्ट ही आहे जब स्तुति आराधना आप करते हैं, जेव्हा तुम्ही स्तुती आराधना करता, वचन सुनने के लिए आपका मन को पवित्र आत्मा तैयार करते हैं. वचन ऐकण्यासाठी पवित्र आत्मा तुमचं मन तयार करतो. आपका मन को तैयारी चाहिए. तुमच्या मनाला ती तयारी हवी. Why you need that तैयारी? तर तुम्हाला ती तयारी का हवी? क्योंकि दुनिया में बहुत शोर शराबा है. कारण जगामध्ये खूप असा कल्लोळ There आहे. are thorns in the world. कांटे हैं दुनिया में. या जगामध्ये काटे आहेत, आपको दबोचने के लिए तैयार है. तुम्हाला दाबण्यासाठी तयार आहेत. इसीलिए परमेश्वर का वचन याच कारणाने परमेश्वराचं आपका वचन जीवन में कई बार कार्य नहीं करता है. तुमच्या जीवनात कधी कधी कार्य करत नाही. इट इज इम्पोर्टेंट कि हम जब कलीसिया में आए हे सर्वात महत्त्वशील आहे. जेव्हा आपण उन- कलिसियात येतो उन कांटों को बाहर निकालें, ते काटे बाहेर काढावे. जमीन को फर्टाइल बनाएं. जमिनीला असं फळ देणारे बनवा. काय म्हणतात मराठीमध्ये? उपजाऊ उपजाऊ बनाएं. उपजाऊ बनवा. And then you will receive the word of God. आणि जेव्हा तुम्ही ते प्रभूचा शब्द And घेता that will come into your life and it will work like miracle. आणि ते तुमच्या जीवनात येईल आणि चमत्कार करून जाईल. एक बात बड़ा ध्यान से सुनिए. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुझे 0% भी डाउट नहीं है कि प्रभु का वचन हमारे जीवन में आता है तो कार्य करता है.
सो मुझे थोड़ा भी डाउट नहीं है कि प्रभु का वचन आपके जीवन के ऊपर आएगा तो वो कार्य करेगा ही करेगा. मला थोडाही डाऊट नाही की प्रभूचं वचन येईल आणि ते जीवनावर कार्य करेल. ऐसा हो नहीं सकता कि प्रभु का वचन आए और वो कार्य नहीं करेगा, असं होणारच नाही की जेव्हा प्रभूचं वचन येईल आणि ते कार्य करेल. क्योंकि प्रभु खुद कहते हैं कारण प्रभू स्वतः सांगतात आकाश और पृथ्वी विफल हो जाएंगे, आकाश आणि पृथ्वी टळून जाईल, आकाश और पृथ्वी टल जाएंगे, लेकिन परमेश्वर के मुख से निकला हुआ एक भी शब्द विफल नहीं होगा. आकाश आणि पृथ्वी टळून जाईल परंतु परमेश्वराच्या मुखातून निघलेला शब्द उसका एकही अर्थ टळणार क्या नाही. है? याचा अर्थ काय? जो शब्द आज परमेश्वर मेरे मुखों के द्वारा तुम्हारे कान तक पहुंचा रहे हैं, जो शब्द परमेश्वर माझ्या द्वारे तुमच्या कडे पोहोचवत आहे that has power. त्यामध्ये सामर्थ्य आहे. उसके अंदर तुम्हें बीमारी से बाहर निकालने का ताकत है, त्यामध्ये तुम्हाला आजारातून बाहेर काढण्याचं उसके सामर्थ्य आहे. अंदर तुम्हें गरीबी से बाहर निकालने का ताकत है, त्यामध्ये गरिबीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य आहे. उसके अंदर तुम्हें हर एक प्रकार के बंधन से बाहर निकालने का ताकत है. त्यामध्ये तुम्हाला हर एक बंधन मधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य आहे. इट हैज जनरेटिव पावर. आपके जीवन में जो नहीं है वो बनाने का ताकत है. त्यामध्ये तुमच्या जीवनात काय नसेल ते बनवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. That's why I always tell you, त्याच कारणाने मी तुम्हाला हर वेळेस आपका सांगतो जीवन में अगर कोई सबसे बड़ा कीमती चीज है, जर तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची जर गोष्ट that होते is the असेल word of God. ती प्रभूचा शब्द आहे. बहुत लोगों को आज वो रियलाइज नहीं हो रहा है, किती लोकांना हे समजत नाहीये, दुर्लक्ष्य करते हैं लोग. ते दुर्लक्ष करतात. One day when we all will die, एके दिवशी आपण सर्वजण मरण, और जिस दिन हम स्पिरिचुअल रेल्म में रहेंगे, जेव्हा आपण आत्मिक जगात जाऊ उस समय आप रियलाइज करेंगे तेव्हा तुम्हाला ते कळून इस येईल दुनिया में जो कुछ भी है या जगामध्ये जे काही वो आहे प्रभु का वचन ही है, ते सर्व काही प्रभूचं वचन आहे और उसके सिवाय कुछ भी इम्पोर्टेंट नहीं आणि है. त्याशिवाय काहीच महत्त्वाचं नाहीये. Nothing is important. काहीच महत्त्वाचं नाही. Only the word of God is फक्त important. परमेश्वराचा शब्द इथे आहे. ये word of God हा शब्द प्रभूचा पूरा शब्द आकाश और पृथ्वी को बनाया. याने आकाश आणि पृथ्वी बनवली ये आहे. word of God या प्रभूच्या सारा शब्दाने ब्रह्मांड को चला रहा है. संपूर्ण ब्रह्मांड चालवत आहे. परमेश्वर ने एक बार कहा परमेश्वराने एकदा सांगितलं आकाश और पृथ्वी बन गए, आकाश आणि पृथ्वी उसको बनली. कोई मेंटेनेंस का जरूरत नहीं है, त्याला कसल्याच मेंटेनन्सची गरज नाही ऑटोमेटिक राहिली. चल रहा ते है. ऑटोमॅटिकली चालत जब आहे. तक परमेश्वर चाहेंगे जेव्हा परमेश्वराला तब हवंय तक वो चलेगा. तोपर्यंत ते चालणार. अगर ये आकाश और पृथ्वी बना सकता जर है, हे आकाश आणि पृथ्वी बनवू शकतं, आकाश और पृथ्वी को चला सकता है, आकाश आणि पृथ्वीला चालवू शकतं, तुम्हारा और मेरा जीवन बहुत छोटी बात है. तर तुमचं आणि माझं जीवन खूप छोटी इट गोष्ट आहे. कैन बिल्ड योर लाइफ. हे तुमचं जीवन बनवू तुम्हारा शकतं, पूरा जीवन को बना सकता है. संपूर्ण जीवन बदलू शकतं. ओनली थिंग इज, फक्त एक गोष्ट आहे, अगर उसे इतना कीमत हम दे, जर तुम्ही त्याला किंमत दिली तर उसको कीमत देना है हमें. त्याला आपल्याला किंमत द्यायची Once आहे. you start giving importance to the word of God, प्रभूच्या शब्दाला किंमत द्यायला शिका. suddenly you will see changes in your life. अचानकपणे तुमचं जीवन बदलेल. तुम्ही सांगा, आप प्रभु का वचन को कीमत देना शुरू करिए. तुम्ही प्रभूच्या शब्दाला किंमत द्यायला आप सुरुवात करा. देखेंगे जो शैतान आपका पैर को पकड़ के खींच रहा है तुम्ही पाहत- उसका हाथ खुल जाएगा. जो सैतान तुमचा पाय पकडत आहे त्याचा हात खुलेल. जो शैतान आपके जीवन में बीमारी दे रहा जो है, सैतान तुमच्या जीवनात वो शैतान आजारपण छोड़ देत आहे, देगा. तो सैतान सोडून देईल. because now he understands. कारण आता इथून सुरुवात होते. क्योंकि वो अभी समझता है कारण त्याला आता समजतंय आपका जीवन में तुमच्या जीवनामध्ये प्रभु का वचन का सामर्थ्य शुरू हो गया. प्रभूच्या वचनाचं सामर्थ्य चालू झालं. Even Jesus used that word. जरी प्रभु येशूने देखील शब्दाचा वापर यीशु केला, ने शब्द का इस्तेमाल किया. येशूने देखील शब्दाचा वापर केला, यीशु ने शब्द का इस्तेमाल किया. येशूने शब्दाचा वापर केला. अगर यीशु को शब्द का इस्तेमाल करना पड़ा जर येशूंना शब्दाचा वापर करावा लागला तो आप और मैं सोचिए हमें कितना जरूरत है इसका. तर तुम्ही आणि मला किती गरज आहे The याची. moment you start using the word of God, ज्या क्षणी तुम्ही प्रभूच्या शब्दाचा वापर कराल praise the Lord, suddenly आपका Hallelujah. जीवन बदल जाएगा. अचानकपणे तुमचं जीवन बदललं इस जाईल. दुनिया में बहुत शोर शराबा है. या जगामध्ये खूप असा कल्लोळ आहे. शैतान का पूरा ध्यान एक ही बात पर है. सैतानाचं फक्त एकच गोष्ट आहे. आप कई बार देखेंगे आप प्रभु का गाना बहुत सुन रहे हैं, तुम्ही प्रभूचं गाणं खूप ऐकत आहात, आराधना भी कर रहे हैं, आराधना करत आहात, एवरीथिंग यू आर डूइंग. सर्व काही तुम्ही करता, आपका सब चीजों में ध्यान लगेगा, सर्व गोष्टींमध्ये तुमचं ध्यान लागेल, एक चीज में ध्यान लगाने नहीं परंतु एका देगा. गोष्टीवर ध्यान लागणार That नाही. is the word of God. तो प्रभूचा शब्द. आप गाना भी गाएंगे, तुम्ही गाणं देखील अरे गाल. चांगला गाना आया है, किती चांगलं वो गाणं गाना आहे. गुनगुनाएंगे भी ते आप, गाणं गाताल, सब करोगे आप. सर्व गाताल, बाइबल पढ़ने का मन नहीं करेगा. परंतु बायबल वाचण्याचं मन करणार नाही. बाइबल पढ़ लिया तो बायबल वाचलं समझने का मन नहीं करेगा. समजण्याचं मन करणार नाही. समझने का मन किया तो जेव्हा समजण्याचं मन समझ केलं, में नहीं आएगा. समजून येणार नाही. Because the devil is against the word of God. कारण सैतान हा शब्दाच्या विरोधात आहे. विरोध किसका कर रहा है शैतान? तर हे कशा काय
प्रभु का शब्द का प्रसारण का विरोध में है। प्रभूच्या प्रसाराच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इसीलिए जब चेलों को चुना गया, जेव्हा चेल्यांची निवड करण्यात आली, आपको पता है बाइबल में लिखा गया, बुक ऑफ एक्ट्स में, बायबल मध्ये लिहिलं आहे की बुक ऑफ एक्ट्स प्रेरितों के काम में लिखा गया है, प्रेरिताच्या कामामध्ये लिहिलंय. लोगों ने कहा लोक म्हटली हमारे चर्च में कुछ सोशल वर्क होना चाहिए, आमच्या चर्च मध्ये काहीतरी सोशल वर्क असायला हवं. विधवाओं को खाना नहीं मिल रहा है विधवांना जेवण भेटत नाही, और लोगों का सेवा नहीं हो पा रहा है, त्यांची सेवा होत तो नाहीये, कुछ सोशल वर्क करेंगे हम। तर काहीतरी सामाजिक कार्य व्हायला हवं. प्रभु के अभिषिक्त दासों ने क्या कहा, प्रभूच्या अभिषिक्त दास काय तुम में से म्हटले, 7 लोगों को चुनो, तुम्ही त्यापैकी 7 लोक, तुम में से 7 लोगों को चुनो, तुमच्यापैकी 7 लोक तुम निवडा, खाना खिलाओ, ते भूक्यांना सब जेवण कुछ चारा, करो, सब सर्व चीजों करा, में ध्यान दो। सर्व करा. हमारा काम केवल वचन सुनाना है। माझं काम फक्त वचन ऐकवणं आहे. प्रभु के चुने हुए दासों ने कहा प्रभूच्या निवडलेल्या अगर दासांनी मैं सांगितलं, सोशल वर्क में ध्यान दूं, मी जर या गोष्टींवर लक्ष बाकी देऊ, चीजों में ध्यान दूं, बाकी गोष्टींवर तो ध्यान देऊ, वचन दुर्लक्ष्य हो जाएगा। तर वचनावरून दुर्लक्ष होऊन जाईल. कितना इंपॉर्टेंस दिया उन्होंने प्रभु का वचन का। किती त्यांनी महत्व दिलं प्रभूच्या आर यू वचनाला. गेटिंग इट पीपल? तुम्हाला हे सर्व समजतंय? आपको पता है तुम्हाला असं माहिती आहे? परमेश्वर ने एजेकल को लेकर गए, प्रभू एजेकल को वो मरे हुए हड्डियों के घाटी पर लेकर गए, त्या हाडकांच्या घाटींवर प्रभू त्यांना घेऊन सारे गेले. हड्डियां मरे हुए, चूरे हुए, सूखे हुए, सर्व हाड ते मेलेली होती, सुकलेली होती, एब्सोल्युटली नो लाइफ काहीच जीवन त्यामध्ये नव्हतं एंड नो पॉसिबिलिटी ऑफ लाइफ। आणि कसलीच शक्यता देखील नव्हती कोई जीवनाची. मानेगा ही नहीं कि ये जो सूखी हड्डियां हैं वो जी उठेंगी। कोणाला माहितही नसेल की हे सुकलेले हाड जिवंत होती. परमेश्वर ने पूछा एजेकल से, परमेश्वरने एजेकेलला विचारलं, एजेकल एजेकेल क्या देख रहा है? काय बघितलंस? सूखी हुई हड्डियों का घाटी है प्रभु, सुकलेल्या हाडांचं एक खाली आहे प्रभू. उस हड्डियों में जीवन आएगा क्या? त्या हाडांमध्ये जीवन येईल का? परमेश्वर ने पूछा, प्रभूने त्यांना विचारलं. एजेकल ने जवाब दिया, एजेकेलने उत्तर दिलं, आपको पता है प्रभु, तुम्हाला माहित आहे प्रभू, इट्स नॉट माय वर्ड्स, हे माझी इच्छा नाही, मेरे घोषणाओं से कुछ नहीं होगा, माझ्या घोषणाने काय होणार नाही. आपका शब्दों को जब मैं घोषणा करूंगा तब होगा। तुमच्या शब्दाची जेव्हा घोषणा करील तेव्हा होईल. मैं चाहता हूं ये जिए, लेकिन मेरे चाहने से कुछ नहीं होगा, माझ्या करण्याने किंवाच होणार नाहीये. मेरे चाहने से कोई हील नहीं होगा, माझ्या इच्छेने कोण आरोग्य मेरे मिळणार चाहने नाही. से कोई बंधन से बाहर नहीं माझ्या आएगा। इच्छेने कोण बंधनातून बाहेर लेकिन निघणार जैसा नाही. एक पास्टर प्रभु का वचन बोलेगा तुम्हारे ऊपर, परंतु जेव्हा जब एक पास्टर प्रभु का वचन तुम्हारे ऊपर बोलेगा, जेव्हा एक पास्टर प्रभूचं वचन त्याद्वारे बोलेल, सडनली दैट वर्ड विल हैव लाइफ। अचानकपणे त्या शब्दामध्ये सामर्थ्य. यीशु ने कहा, येशू म्हटले, मैं जो वचन तुम्हें बोल रहा हूं मी जे वचन तुम्हाला सांगत आहे वो आत्मा है और वो जीवन ते है। आत्मा आहे आणि जीवन The आहे. word I am speaking unto you जो शब्द मी तुम्हाला बोलत आहे is life and is active. तो जीवन आणि शब्द आहे. Praise the Lord. हालेलुया. It is spirit तो आत्मा आहे and it is powerful. आणि ते सामर्थ्यशील आहे. एजेकल ने कहा, आप जो चाहे होगा प्रभु, मुझे क्या पता। एजेकेल म्हटलं, तुम्हाला जे इच्छा आहे ते होईल प्रभू. प्रभु ने कहा, एजेकल तुझे कुछ दिखाना चाहता हूं मैं। प्रभु म्हटले की एजेकेल मी तुला काहीतरी दाखवू प्रभु के इच्छितो. पास 2 चॉइसेस थे। प्रभूकडे 2 निर्णय होते. प्रभु एजेकल को बोलते, प्रभु म्हटले असते, एजेकल को बोल सकते थे, एजेकेलला बोलले असते, अब तू आंखें खोल, हाथ उठा और देख क्या हो रहा है। डोळे उघड, हात उघड आणि काय होते बघ. स्वर्ग से आवाज आता, स्वर्गातून आवाज येतो, ऐ सूखी हड्डियों हे सुखी जी हड्ड्यांना उठो। जिवंत व्हा. वो जी उठते हैं, ते जिवंत झाले. लेकिन प्रभु ने ऐसा नहीं किया। परंतु प्रभू असं प्रभु ने म्हटले नाही. कहा, प्रभू म्हटले, मैं तुझे कुछ सिखाना चाहता मी हूं तुला बेटा, काहीतरी शिकवू इच्छितो. अब तू एक काम कर। तू आता एक काम कर. तूने कहा जो आप चाहेंगे वो होगा प्रभु, तुम्ही म्हटले जे तुम्हाला इच्छा आहे ते होईल प्रभू. मैं चाहता हूं ये हड्डियां जी उठे, माझी इच्छा आहे की हा हाड जिवंत होऊ लेकिन दे. बोलूंगा मैं नहीं, परंतु बोलणार मी नाही. शब्द मेरे होंगे। शब्द माझे असतील. एजेकल, एजेकेल, शब्द मेरे होंगे, शब्द माझे असतील. लेकिन बोल तेरे होंगे, परंतु बोल हे तुझ्या मुख असेल. तेरा होगा। मुख हे तुझा असेल. एजेकल को परमेश्वर ने कहा, एजेकेलला परमेश्वर एजेकेल, म्हटले, एजेकेल, बोल इनके ऊपर जीवन बोल। बोल यांच्यावर जीवनाचे शब्द. परमेश्वर ने कहा, परमेश्वर म्हटले, सुब्रत, सुब्रत, तेरे लोगों के ऊपर जीवन बोल। तुझ्या लोकांवर जीवन बोल. एजेकल ने जैसा बोला, एजेकेल जसा म्हटला, हड्डियां में खड़खड़ाहट शुरू हो त्या गया। हाडांमध्ये हालचाल सुरू वो झाली. हड्डियां निर्जीव थी, त्या हाडा निर्जीव होते. निर्जीव वस्तुओं में खड़खड़ाहट शुरू। त्या निर्जीव वस्तूंमध्ये हालचाल सुरू झाली. एवरीथिंग केम इनटू प्रॉपर ऑर्गेनाइजेशन। सर्व त्या गोष्टी अशा बनण्यास सुरुवात हर एक झाली. हड्डियां बरोबर ढांचे में आ गया। हरे ते हाड ते ढाच्यामध्ये पैर येऊ का लागले. हड्डियां यहाँ आ गया, हाथ का हड्डियां यहाँ आ गया, गर्दन यहाँ आ गया, सब एक जगह पर आ गया। सर्व एका ठिकाणी आले. पावर ऑफ वर्ड ऑफ गॉड, प्रभूच्या शब्दाचं सामर्थ्य. सब साथ में जुड़ गए।
सर्व एकत्र झाले और उसके बाद जीवन आया उनके। आणि नंतर त्यामध्ये जीवन आलं. When you speak the word of God, जेव्हा प्रभूचा शब्द तुम्ही जब बोलता, प्रभु का वचन हम सुनते हैं, जेव्हा तुम्ही प्रभूचं वचन ऐकता, उसके बाद जब बोलते हैं, त्यानंतर जेव्हा तुम्ही बोलता, आपके मुंह में वो पावर दिया है प्रभु ने। तुमच्या मुखामध्ये ते सामर्थ्य दिलंय When प्रभूने. you speak the word of God, जेव्हा तुम्ही प्रभूचा शब्द बोलता, something will happen to your life. काहीतरी घडतं तुमच्या जीवनामध्ये. शायद आज तक आपने किया नहीं है। कदाचित तुम्ही आता केलं Do नसेल, this now, I am telling you. ते करा, मी तुम्हाला सांगत आहे. प्रभु का वचन बोलना है, प्रभूचं वचन बोलायचं आहे, लेकिन बोलने से पहले सुनना है। परंतु बोलण्या अगोदर ते ऐकायचंय. क्योंकि जो मैं बोल रहा हूँ शायद वो मेरे मन से भी हो सकता कारण है, ती जे मी बोलत आहे ते माझ्या मनाचं देखील असू शकतं. लेकिन जो प्रभु बोल रहे हैं परंतु जे प्रभू बोलत आहे, मैं ध्यान से सुन रहा हूँ मी ध्यानने ऐकत और आहे उनके पीछे पीछे बोल रहा हूँ। आणि त्यांच्या मागे मागे बोलत आहे. एक बच्चा छोटा रहता है, एक लहान मुलं असतं, उसको समझ में नहीं आता है, त्याला कळत नसतं काहीच. केला बोलना होगा, केला बोलायचं लेकिन असेल, वो तेला तेला बोलेगा, परंतु तो केला म्हणून. कोशिश करेगा। तो प्रयत्न करेल पापा क्या बोल रहे हैं? की पप्पा काय म्हणत आहे, पापा केला बोल रहे हैं। पप्पा केळ म्हणत आहे. बेटा ध्यान से सुन रहा है, छोटा है, लहान मूल ते ध्यानाने शुरुआत ऐकतोय. में ठीक से नहीं बोल पा रहा तो है, सुरुवातीला नीट बोलू शकत तेला नाही, तेला 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 बोल रहा है, तेला म्हणत आहे. लेकिन सुनता जाएगा सुनता जाएगा सुनता जाएगा, परंतु जसं तो ऐकत जाईल उसके अंदर वो काबिलियत तैयार हो जाएगा। त्याच्या आतमध्ये ते शिकण्याची वृत्ती तयार तेला होईल. तेला 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 बोलते हुए एक दिन वो केला बोलेगा, तेला म्हणतो, एक दिवशी तो केळा और म्हणेल. जिस दिन वो केला बोलेगा आणि ज्या क्षणी तो उस केळा दिन वो म्हणेल, जीत गया। तेव्हा तो जिंकून जाईल. आज प्रभु आपको और मुझे बुला रहे हैं, आज प्रभू तुम्हाला आणि मला बोलवत ऐ आहे. मेरे तोतले बच्चों, माझ्या तोतल्या ऐ मुलांनो, मेरे छोटे बच्चों, माझ्या छोट्या बड़ा मुलांनो, ध्यान से सुनो मैं क्या कह रहा मी हूँ। काय बोलत आहे ते नीट जो मैं ऐका. कह रहा हूँ जे मी ती बोलत मेरे आहे, पीछे बोलना शुरू करो, माझ्या मागे बोलायला मेरे सुरुवात पीछे करा. बोलना शुरू करो। माझ्या मागे बोलायला शुरुआत में सुरुवात तुम करा. ठीक से नहीं बोल पाओगे, सुरुवातीला तुम्ही बोलू शकणार तुम नाही, तोतले होकर बोलोगे, तुम्ही तोतले होऊन तुम बोलताल. गलतियां करोगे, तुम्ही लेकिन चुकी करताल. सुनते जाओ, परंतु ऐकत राहा, ध्यान से सुनते जाओ। ध्यानपणे ऐकत एक राहा. दिन तुम सच्चे में मैं क्या कह रहा हूँ समझ पाओगे, एक दिवशी तुम्ही ते मी काय बोलत आहे ते और फिर समजताल. तुम्हारे मुखों से आणि तुमच्या वो मुखाद्वारे प्रॉपर वर्ड निकलेगा तो योग्य शब्द जो निघेल, प्रभु का मुंह से निकला है, जो प्रभूच्या शब्दातून जो निघेल, अभिषिक्त है, जो अभिषेक जो आहे, सामर्थी है। जो सामर्थ्यशील और आहे. सडनली आणि तुम अचानक जब कहोगे तुम्ही सर्वजण यहोवा मेरा चरवाहा है, यहोवा माझा चरवा मुझे आहे, कोई घटी नहीं है, मला कसलीच कमी घटी सडनली नाहीये. आप देखेंगे अचानकपणे वो तुम्ही पाहाल, वचन आपके जीवन में कार्य ते कर वचन रहा तुमच्या है, जीवनात कार्य करत आहे. आपके घरों में भरपूरी आ रहा है, तुमच्या घरामध्ये भरपूर येत कमी आहे, घटी जा रहा है। कमी घटी जात आहे. परमेश्वर ने कहा परमेश्वर म्हटले, मैं तुम्हारे लिए द्वार मी खोलूंगा। तुमच्यासाठी द्वार उघडेल. तुम अपने मुखों को खोलकर बोले प्रभू लोक ते प्रभु आप मेरे लिए द्वार खोल रहे हैं। प्रभू तुम्ही माझ्यासाठी ते द्वार Suddenly खोलत you आहात. will see the doors being opened. अचानकपणे तुम्ही पाहाल की ते दरवाजे उघडत आहेत. Praise the Lord. हालेलुया. That's why Jesus is saying, त्याच कारणाने प्रभू येशू तुम म्हटले, कैसे सुन रहे हो जरा ध्यान दे दो, तुम्ही कसं ऐकत आहात यावर लक्ष धरा. क्योंकि जो तुम्हारे पास है कारण जे तुमच्या पाशी जवळ आहे, अगर तुम ठीक से सुन रहे हो जर तुम्ही ते नीट तो ऐकत तुम्हें आहात भरपूरी से दिया जाएगा। तर ते तुम्हाला भरपूरने दिले लेकिन अगर जाईल. तुम थोड़ा भी दुर्लक्ष्य कर रहे हो जर तुम्ही थोडे दुर्लक्ष जो करीत आहात, है वो ले लिया जाएगा। जे आहे ते देखील काढण्यात येईल. Praise the Lord. हालेलुया. God's word is powerful. प्रभूचा शब्द हा सामर्थ्यशील आहे. प्रभु का वचन में वो ताकत है कि आपके अंदर हिला सकता है वो। प्रभूच्या वचनात ते सामर्थ्य आहे की तुमच्या आतमधील हालचाल करू शकतं. अगर आप देखेंगे जर तुम्ही पाहाल, हिब्रू 4:12 में लिखा गया है, हिब्रूचा 4 अध्याय त्यातील हिब्रू 12 उसका मध्ये 4:12 में लिखा गया है, हिब्रू त्याचा 4 अध्याय त्यातील 12व्या वचनात लिहिला आहे. For the word of God is alive and active, sharper than any double-edged sword. It penetrates even to dividing souls and spirit, joints and marrow. It judges the thoughts and attitude of heart. कोई पढ़े हिब्रू 4:12, हिब्रू 4 चौथा अध्याय 12 त्यातील वचन। 12वं वचन. वचन कहता है, वचन सांगतंय, the word of God is like a double-edged sword. परमेश्वराकडे ते दोधारी तलवार है ये, एक दोधारी तलवार आहे. दोनों साइड बराबर कापता है, ती दोन्ही साइड बाजूने बरोबर कापते. दोनों साइड बराबर कापता है। Why double-edged sword? दोन्ही बाजूने बरोबर का बरं ते तलवार एक म्हणलंय? बाजू में वो शैतान को मार रहा है, एका बाजूने तो सैतानाला मारत जो आहे. शैतान ने तुम्हारा पैर को पकड़ा हुआ है उसको मार रहा है, जे का सैताने तुझा पाय धरलाय त्याला तो बंधन मारण्यासाठी को काट रहा है, बंधनाला तोडत आहे, द्वार को खोल रहा है। ते द्वारला खोलत आहे. एवरीथिंग इट इज डूइंग
ते सर्व काही त्याने करत आहे. लेकिन दूसरे तरफ परंतु त्या दुसऱ्या जो बाजूने तुम्हारे तरफ धार है उसका जे तलवारीची जी दुसऱ्या बाजूची धार तुम्हारा आहे जीवन को बदल रहा है. ते तुमचं जीवन बदलत आहे. इट सेज ते म्हणतंय ये तुम्हारा आत्मा को छेद रहा है. ते तुमच्या आत्म्याला छेदत आहे. ये तुम्हारे जॉइंट्स तुम्हारे हड्डियों को भेद रहा है. ते तुमच्या हाडाला ते भेदत आहे. और हड्डियों के अंदर जो मैरो होता है, आणि हाडा आतमध्ये जी मज्जा असते, हड्डियों के अंदर का जो मज्जा होता है, हाडांच्या आतमधली जी मज्जा असते उसको भी भेद रहा है. त्याला देखील ती भेदत What a आहे. powerful thing this is. किती मान आणि सामर्थ्याची आज गोष्ट तक आहे. मुझे लग रहा है कि प्रभु का वचन मेरे कान में गया, मेरे दिमाग में गया, बस खत्म हो गया. आज तक मुझे लग रहा है आजपर्यंत मला वाटत आहे प्रभु का वचन मेरे कान में गया, दिमाग में गया, बात खत्म. प्रभूचं वचन माझ्या डोक्यात जात आहे, कानात जात नंतर संपलं. ऐसा नहीं है. असं नाहीये हे. बाइबल कह रही है बायबल ये सांगत कान आहे में जाएगा, हे कानातून इथून दिमाग जाईल, में जाएगा, डोक्यात देखील हृदय जाईल, में जाएगा, हृदयात जाईल, फिर मेरे आत्मा के अंदर घुसेगा, नंतर माझ्या आत्म्यात मेरे घुसेल, हड्डियों के अंदर घुसेगा. माझ्या हाडांमध्ये और घुसेल. हड्डियों के अंदर जो मज्जा है, द मोस्ट इनर पार्ट ऑफ योर बॉडी, आणि हाडा तुमच्या शरीरामधली एकदम खोलगट आतमधली जी अंदर गोष्ट का आहे, हिस्सा जो है आतमधला जो एकदम भाग तुम्हारे आहे, शरीर का हर एक अणु के पास जाएगा शरीरातल्या हर एक त्या अणुपाशी तो जाईल और उसको क्या करेगा, आणि त्याला काय करेल, उसको भेदेगा त्याला भेदून और टाकेल जैसा परमेश्वर को चाहिए वही अलाइनमेंट बना के देगा. आणि जसं परमेश्वराला हवंय तशी Praise the Lord. अलाइनमेंट. हालेलुया. कुछ लोग कहते हैं कैसे आप हीलिंग होता है, लोक म्हणतात कसं बिलीव करता, विश्वास के द्वारा हीलिंग कैसे होता है. ते विश्वासाविना कसं होणार, कोई मिरेकल नहीं है, काही चमत्कार नाहीये ये हा. सिंपल बात है. ही साधी गोष्ट आहे. प्रभु का वचन जब शरीर के अंदर जाता है, प्रभूचं वचन जेव्हा शरीरात तुम्हारे जातं, हड्डियों को हिलाता है, तुमच्या हाडांना हलवतं, तुम्हारा हड्डियों को हिलाता है, तुमच्या हाडांना तुम्हारे हलवतं, शरीर के अंदर के हर एक अणु को हिलाता तुमच्या है. शरीरातल्या हर एक कणाला I हलवतं. will give you one example. मी तुम्हाला एक उदाहरण You देतो. know your body also responds to the word of God. आपलं शरीर ते प्रभु का वचन को प्रभूच्या शब्दाला प्रतिसाद देता है, कसं प्रतिसाद रिस्पॉन्स देतं, देता है. प्रतिसाद देतं. Your body reacts to the word of God. तुमचं शरीर प्रभूच्या शब्दाला प्रतिसाद देतं. Now tell me one thing. तर मला एक गोष्ट सांगा, Scientifically, म्हणजे बुखार वैज्ञानिक होने रीतीने से आप बुखार का गोली खाते हैं, तुम्ही आजाराची गोळी खाता, उसके बाद क्या होता है आपको पता है. त्यानंतर काय होतं, आज बहुतों का विश्वास हीलिंग के ऊपर आने वाला है. आमेन. बहुत लोगों को चंगाई मिलने वाला है. The खूप Holy Spirit is लोकांना telling me. खूप लोकांना What आरोग्य I am मिळणार going to आहे. explain to you will change your life. आमेन. तुम जब गोली खाते हो क्या होता है, तुम्ही जेव्हा गोळी खाता काय होतं, we don't know. आपल्याला माहित नाहीये. डॉक्टर ने कहा खाओ, डॉक्टर म्हटले हमने खाया खाया, आपण खाल्ली आप बुखार कम हो जाता है. आणि अचानकपणे तो आजार कमी होतो. मैंने तो कुछ नहीं किया, मी तर काहीच नाही केलं, अंदर जाके कुछ हो रहा है, आतमध्ये काहीतरी होतंय, दुख रहा है, दुखत आहे, दुखने वाला मेडिसिन खाया, दुखणारा गोळी अंदर खाल्ली, गया, आतमध्ये अपने गेली, आप खत्म हो गया. क्या हो आपोआप ते बरं गया, झालं. काय झालं, तुम्हारा शरीर उस गोली को प्रतिसाद देता है. तुमचं शरीर त्या गोळीला प्रतिसाद देतं. तुम्हारा बॉडी के अंदर अपने आप कुछ होता है. शरीरामध्ये तुमच्या आपोआप काहीतरी घडतं. तुम नहीं कहते ऐ मेरे हाथ दुखना बंद हो जा, तुम्ही असं नाही म्हणता की माझा हात दुखतो तर तुमने बंद हो. गोली खाया, तुम्ही गोळी खाल्ली, ऑटोमेटिक वो गोली काम करना शुरू करता है. ऑटोमॅटिक ती गोळी काम करायला सुरुवात आधा करते. घंटा के बाद आप कहेंगे दुखना बंद हो गया. आणि थोड्या नंतर म्हणताल तुम्ही बंद झालं. अगर एक निर्जीव गोली जर एक निर्जीव गोळी तुम्हारे शरीर के अंदर गया तुमच्या शरीराच्या आतमध्ये और गेली अंदर का दुखना खत्म कर रहा है, आणि आतमधलं दुखणं बंद तो करत असेल, जीवित परमेश्वर का वचन तर जिवंत तुम्हारे परमेश्वराचं अंदर वचन जाएगा, जेव्हा तुमच्या आत कैसे कार्य नहीं करेगा, कसं कार्य कैसे करणार, कार्य नहीं करेगा. कसं कार्य करणार, कई बार तुम्हें पता नहीं कधी चलेगा, कधी तुम्हाला माहित वो नसतं, अपने आप कार्य करेगा. ते आपोआप कार्य करतं. तुम्हारा काम है केवल उसे लेना. तुमचं काम आहे फक्त ते घेणं. जैसे ध्यान पूर्वक गोली खाते हैं जसं ध्यानपूर्वक आपण गोळी खातो, वैसे ध्यान पूर्वक वचन खाना है. त्याच ध्यानपूर्वक ते वचन खाणं. ईट द वर्ड. प्रभूचा शब्द खा. प्रभु ने यिर्मयाह को बोला, त्याने नंतर म्हटले, आई एम पुटिंग माय वर्ड ऑन टू योर माउथ. माझा शब्द मी तुझ्या मुखात टाकतो, खा ले बेटा. खाऊन टाका. गॉड टोल्ड हिज पीपल, प्रभूने त्यांच्या लोकांना म्हटले, मेरा वर्ड तेरे मुंह में डाल रहा हूं. माझा शब्द तुझ्या मुखात दैट टाकत आहे. मीन्स क्या कहा परमेश्वर ने, काय म्हटले प्रभू, खा ले मेरा वचन. माझा वचन खाऊन टाक. तेरा वचन रोटी मेरी, तेरा वचन पानी मेरा. रोटी भी खाते हैं, भाग चपाती खातो, पानी भी पीते, पाणी सब पण अंदर पितो. जाता है. सर्व आतमध्ये जातंय. अगर गोली अंदर जाके कार्य कर रहा है जर गोळी आतमध्ये जाऊन कार्य तो ये करते, वचन कैसे कार्य नहीं तर हे करेगा, वचन कसं कार्य करणार हो नाही? नहीं सकता.
असं होऊ शकणार गोली नाही. एक निर्जीव केमिकल है, गोळी ही एक निर्जीव वस्तू आहे. वचन जीवित परमेश्वर का शब्द है. वचन जीवित परमेश्वराचा It has शब्द the आहे. power. यामध्ये सामर्थ्य आहे. Only thing is, फक्त एक गोष्ट आहे, हमने विश्वास के साथ सुना है कि नहीं, आपण विश्वासाने ऐकलंय का नाही, विश्वास के साथ खाया है कि नहीं. विश्वासाने थांबलो का कई नाही. लोग ऐसे गोली खाते हैं, काही लोक अशी गोळी खातात, पानी नहीं पीते, पाणी नाही पित, गला में फंस जाता है, तर गळ्यात अडकतो, खा खा करके फिर बाहर निकाल देते हैं. तर ते अचानक ते आपण उलटतो. कुछ लोग वचन ऐसे खाते हैं, काही लोक असं वचन खातात, वचन खाते हैं, वचन खातात ते, लेकिन विश्वास नाम का पानी नहीं पीते, परंतु विश्वास नावाचं पाणी पित नाही. इसीलिए खा खा करके फिर बाहर थूक त्यामुळे देते. ते खरखर करत ते उलटतात. विश्वास के साथ जो वचन अंदर जाएगा विश्वासासोबत जे वचन आतमध्ये वो जाईल कार्य करेगा ही करेगा. ते कार्य करणार म्हणजे प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ये वचन हे वचन तुम्हारे अंदर जाकर जेव्हा हे तुमच्या तुम्हारे आतमध्ये हड्डियों को जातं, हिलाएगा, तुमचा हाडवा तुम्हारे मज्जाओं को हिलाएगा. तुमच्या मज्जांना हलवेल. इसीलिए डायबिटीज ठीक हो जाता है, याच कारणाने तो वेळ इसीलिए ब्लड प्रेशर ठीक हो जाता है, यामुळेच blood pressure इसीलिए नीट होतं. पैरालिसिस ठीक हो जाता यामुळे ते है, paralysis इसीलिए बरं होतं. हर एक बीमारी ठीक हो जाता यामुळे ते हर है. एक आजार पण ओनली बरं इफ यू होतं. से, फक्त एकच, अगर आप कहें जर तुम्ही म्हणाल आप खाए हुए कोड़ों से मैं चंगा हुआ प्रभु, आमेन, आपके खाए हुए कोड़ों से तुम्ही खाल्लेल्या मैं फटक्यामुळे चंगा हुआ प्रभु. मला आरोग्य मिळालं आहे प्रभू. Suddenly you will see something rattling inside your body. अचानकपणे तुम्ही पाहू शकाल की तुमच्या शरीरामध्ये हालचाल कुछ होत आहे. थर 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 आपके अंदर होगा, ती थरथराट तुमच्या and आतमध्ये you होईल will be healed in the name of Jesus. आणि तुम्ही येशूच्या नावात बरे व्हाल. That is the power of the word of God. हेच ते प्रभूच्या शब्दाचं इतना सामर्थ्य ही आहे. नहीं, एवढंच नाही, ये वचन, हा शब्द the Bible says, प्रभू सांग, ये वचन हे वचन आपका थॉट्स को कंट्रोल कर सकता है. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू It शकतो. says it judges your thoughts. ते सांगतायत की तुमच्या आप क्या विचारांवर सोच रहे हैं? तुम्ही काय विचार करत आहात. कई बार हमारा सोच हमें बड़ा आराम देता है. कधी कधी आपले विचार आपल्याला आराम देतात. कई लोगों को ऐसा समय होता है, काही लोकांना असं बैठ वाटतं के प्लान करते करते कुछ भी सोचने लगते ते हैं. बसल्या बसल्या काही विचार करू लागतात. पगार 12,000 है अभी, पगार 12,000 आहे आता, वो सोचते सोचते 1,20,000 हो गया. तर विचार करत करत 1,20,000 खूब अच्छा लगा, झाला. अरे वाह मेरा बहुत पगार हो गया. तर चांगलं वाटेल की सोचते पगार सोचते वाढला. हो रहा है सब, विचार मैंने ये करत कर करत लिया वो वाटतंय कर लिया. चांगलं. सच्चाई में नहीं हो रहा है. परंतु खरं असं होत नाही. Suddenly you will read the word of God आणि अचानकपणे तुम्ही प्रभूचा शब्द and वाचता it will judge your thoughts. तर ते तुमच्या विचारांवर कार्य करतं क्या सोच रहे हो, की काय विचार करत आहात ये जज करेगा ते तुम्हाला और तुम्हें समजेल बताएगा, आणि तुम्हाला सांगेल, बेटा बाळा ये जो तेज दौड़ने का कोशिश कर रहा है, हे जे तू जोरात पळण्याचा प्रयत्न मत करतोय भाग, असं पळू नकोस, गिरेगा, पडशील, घुटने में चोट आएगा, गुडघ्याला लागेल, प्लास्टर लग सकता है, प्लास्टर लागू शकतो, हळू हळू जा. हळूहळू चाल. मैंने आपको बाइबल में बोला था, बायबल मध्ये म्हणलं होतं, जो हड़बड़ी करता है जो हडबडी वो करतो परमेश्वर का विरोध काम करता तो है. परमेश्वराच्या विरोधात कार्य Praise the करतो. Lord. हालेलुया. It will judge your thoughts तो तुमच्या विचारांवर न्याय करतो and also the attitude of your heart. आणि तुमच्या हृदयाची वृत्ती, तुम्हारा मन में क्या चल रहा है, तुमच्या मनात काय चाललं तुम आहे, कैसे व्यक्ति हो. तुम्ही कसे व्यक्ती तो आहात. कई बार आप देखेंगे लोगों को तुम्ही काही लोकांना पाहताल विक्टिमहुड में रहते हैं. ते एकदम वेगळ्या वृत्तीत राहतात. विक्टिमहुड मतलब विक्टिमहुड म्हणजे बहुत आसान है किसी के बारे में बताना. किसी के बारे में आप भविष्यवाणी आराम से कर पाएंगे. तुम्ही लोकांविरोधात भविष्यवाणी करू शकता, बहुत आसान है. खूप सोप्या रीतीने करता. दिनेश ब्रदर, दिनेश ब्रदर, आज आपके बारे में मैं बता रहा हूँ. आज देखो, प्रभु ने तुमच्याबद्दल मुझे मी रिवील सांगत किया. आहे. पहले भी एक बार मैंने बताया था चर्च में. या अगोदर देखील मी बोललो होतो, आप एक बहुत अच्छे व्यक्ति हो. तुम्ही एक खूप चांगले व्यक्ती आहात. पास्टर को कैसे पता चला? क्योंकि सबको लगता है मैं अच्छा हूं. आप दिल के बहुत सच्चे हो. अरे पास्टर को सब मालूम है, क्योंकि सबको लगता है मैं दिल का सच्चा हूं. आप सबके ऊपर जल्दी विश्वास कर लेते हो. हाँ ये पास्टर को पता है. आपको लोगों ने धोखा दिया है. हाँ पास्टर सबने मुझे धोखा दिया है. सबको ऐसे ही, यही सबका सोच जो है यही विक्टिमहुड पर रहता है. सर्वांचे विचार हे अशा विक्टिमहुड मध्ये असतात. लेकिन जैसा परंतु जसं प्रभु का वचन हमें हिट करता है, प्रभूचं वचन जसं आपल्याला हिट करतं, पहला प्रभु का वचन जैसे हमारे अंदर जाता है, पहिलं प्रभूचं वचन जसं आपल्या आप आतमध्ये ये जातं, नहीं सोचोगे कि आपको किसने धोखा दिया है. तुम्ही हे विचार नाही करणार की मला कुणी फसवलं. पहला चीज सोचोगे मैंने किसको धोखा दिया है, पहिलं तुम्ही विचार करणार की मी कुणाला मैंने किसको फसवलं, फंसाया है, मी कुणाला फसवलं आहे, मुझसे क्या गलती हो गया. माझ्यापासून काय चूक झाली आहे. पवित्र आत्मा जब आपके ऊपर आता है पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर तो येतो, फर्स्ट थिंग इट डज, पहिलं एक गोष्ट ते काय करतात, तुम्हारा गलती तुम्हें दिखा देगा. तुमची
चूक काय आहे ते and दाखवतात it will ask you to repent. आणि ते तुम्हाला सांगतात त्यावर पश्चाताप You know, करायला. the repenting people, जे पश्चाताप करणारे लोक आहेत, एक बचाया हुआ प्रभु का व्यक्ति या रिपेंटिंग पर्सन, रिपेंटिंग पश्चाताप करने वाला, उद्धार पाया हुआ जो व्यक्ति होता है उसमें, और जिसने उद्धार नहीं पाया है लेकिन उसको लग रहा है कि मैं उद्धार पाया हूं, एक बड़ा अंतर है. वो बैठ के पूरा दुनिया का गलती गिना देगा. तो बसून सर्वांचे चुका काढेल पास्टर क्या बोलने का, की पास्टर काय म्हणतील, उसने ऐसा किया, याने असं केलं, उसने मुझे ऐसा फंसाया, याने मला असं उसने ऐसा फसवलं, बोला, हे असं बोलला, सब फंसा के गए, सर्व फसवलेले, ऐसा हो गया, असं वो झालं, खराब है, तो ये खराब है, है. हा खराब तुरंत है. मैं अंदर से जानता हूं इसका उद्धार नहीं हुआ है. याचा उद्धार नाही झालाय. जो दूसरों पर उंगली उठा रहा है, जो दुसऱ्यावर बोट उडवत आहे, समझ जाना उसका उद्धार होना बाकी है. समजून घ्या की त्याचा उद्धार होणं बाकी आहे. उद्धार पाया हुआ व्यक्ति पश्चाताप करने वाला व्यक्ति है. उद्धार झालेला व्यक्ती तो पश्चाताप करणारा व्यक्ती और असतो. पश्चाताप एक दिन या 2 दिन का नहीं होता. आणि पश्चाताप 1 किंवा 2 दिवसाचा इट्स नसतो. अ लॉन्ग प्रोसेस. ती खूप मोठी प्रोसेस असते और मरते दम तक होता है. आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत बिकॉज असते. यू रियलाइज कि हर दिन मैं मेरे सोच में पाप कर रहा हूं. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला कळून येतं की आप विचाराने मी पाप And करत then you आहे. say, Lord, आणि त्यानंतर तुम्ही म्हणता मुझे प्रभू क्षमा करिए, मला क्षमा करा प्रभू, मुझे दया किया है आपने, धन्यवाद प्रभु. माझ्यावर तुम्ही दया केली आहे, धन्यवाद जैसे प्रभू. मैंने मेरे अपराधियों को क्षमा किया है जसं मी माझ्या अपराधींना क्षमा केली आहे वैसे मेरे अपराधों को क्षमा करे. तसं तुम्ही माझ्या अपराधांना क्षमा ये करा. है पश्चातापी हृदय. असा आहे पश्चातापी हृदय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कब आएगा वो? कसं ऐसा आहे मन ते? कब होगा? असं मन कधी होणार? जब प्रभु का वचन तुम हजम कर जाओगे. जेव्हा प्रभूचं वचन तुम्ही पूर्ण पचन करता. जो प्रभु का वचन हजम नहीं किया है, ज्याने प्रभूचं वचन पचन केलं नाही, पेट तक नहीं गया है, पोटापर्यंत गेलं गला नाही, पे है, गळ्यामध्ये आहे, वो हमेशा असा नहीं झाला, तसा नहीं झाला, हे नहीं झाला, तो नहीं झाला, तो ऐसा है, तो तसा है, ये यहाँ पर है. तो असा व्यक्ती प्रत्येक वेळा असे दोष लावत राहील. पेट में गया, तो जर पोटात गेलं, पेट में जैसा चला गया, जसं वचन पोटात गेलं, सडनली योर वर्ड विल चेंज. अचानकपणे त्याचे शब्द जाऊ बदलतील. दे रे, आपलंच लोक आहेत. जाऊ दे, आपलंच लोक बोलला आहे. तर बोलला, जाऊ दे, बोलला तर जाऊ बोलला. दे. देवाने आपल्याला क्षमा केलेला आहे. देवाने आपल्यावर क्षमा केली आहे. जाऊ द्या त्याला, जाऊ द्या, कळेल त्याला. आज नाही तर काल तर कळेल. आज नाही तर उद्या कळेल. सडनली योर लँग्वेज विल चेंज. अचानकपणे तुमचं जीवन बदलतं जब वो वर्ड तुम्हारे अंदर जाएगा, जेव्हा तो शब्द तुमच्या आतमध्ये जाईल. बिकॉज इट विल गिव यू द रियल अंडरस्टैंडिंग कि तुम कहां खड़े हो. ते तुम्हाला खरी समजूतपणा देईल की तुम्ही कुठे उभे आहात. आमेन. आमेन. जितने भी अभिषिक्त प्रभु के दास होते हैं, जितके पण अभिषिक्त प्रभूचे दास आहेत, उनको एक ड्रीम जरूर आता है. त्यांना एक स्वप्न अगर वो नक्की सच में येतं. अभिषिक्त है. जर ते खरं अभिषिक्त असतील तर. और प्रभु वो ड्रीम लगातार देते हैं, आणि प्रभू ते स्वप्न लगातार देतात. लगातार देते हैं. लगातार देतात. अगर वो सच में हम्बल प्रभु के दास है. जर ते खरंच नम्र प्रभूचे दास असतात. पास्टर को ये डर सताता है पास्टरांना एक भीती सदैव असते कि मेरा चर्च के लोग सब स्वर्ग गए और मैं पीछे छूट गया तो. माझे चर्चचे सगळे लोक स्वर्गात गेले आणि मी A मागे आलो pastor तर. will always, true pastor will always have that fear. खऱ्या पास्टरला सदैव तीची भीती राहते. ये बात ठीक है कि मैं आप सबको स्वर्ग भेजना चाहता हूँ, ही गोष्ट बरोबर आहे की मला सर्वांना तुम्हाला स्वर्गात पाठवायचं, लेकिन मैं खुद भी जाना चाहता हूँ. कारण मला स्वतःला देखील जायचंय. Amen. आमेन. I don't want to miss that bus. मुझे वो बस मिस नहीं करना है. मला ती बस करायची नाहीये. यीशु के साथ मुझे जाना है. मला येशू सोबत जायचंय. Praise the Lord. हालेलुया. And God will always give the dream to his man. आणि या अशा लोकांना प्रभू सदैव एक स्वप्न देतो. सतर्क रहे, सतर्क राहा, सजाग रहे, सजाग राहा, इसके पीछे नहीं भागना, याच्या मागे पळू नको, पैसे के पीछे नहीं भागना. पैशा मागे पळू नको. प्रभु चेक करते रहते, बैलेंस बनाते रहते. प्रभू प्रत्येक वेळेस चेक करत राहतात, बॅलन्स करतात. Amen. आमेन. Why? का? क्योंकि हृदय का पोजीशन परमेश्वर बनाते रहते हैं, एक मैन ऑफ गॉड का. कारण एका प्रभूच्या दासाच्या हृदयाची जी कंडिशन आहे, पोझिशन आहे, ते प्रभू सस्टेन करत राहतात. लेकिन वो मैन ऑफ गॉड कारण तो प्रभूचा दास खाली जो प्रचार करना है वो पढ़ा, खाली फक्त प्रचार करायचा तेच खुद के वाचलं, लिए नहीं पढ़ा. स्वतःसाठी काहीच अभी वाचलं नाही. मुझे आपको प्रचार करना है, मैं 2-3-4 घंटा पढ़ के वो टॉपिक रेडी कर दिया. जर right? मला तुम्हाला काही शिकवायचं असेल तर मी 2-3 घंटे वाचून ते तयार करेन. अजून काय गरज आहे? अजून काय गरज आहे? सोमवार दिन में जो प्रीचिंग करना है आधा घंटा में तैयार हो जाएगा.
एक सोप्या गोष्टीवर जर प्रीचिंग करायला अर्ध्या घंट्यात तयार होईल. बुधवार को जो प्रीचिंग करना है आधा घंटा में तैयार हो जाएगा. बुधवार को जी प्रीचिंग करायची ते अर्ध्या घंट्यात तयार सब होईल. खाना बनाया तुम्हें खिलाया. सर्व जेवण बनवून तुम्हाला चारलं, खुद खाने के लिए क्या बचा है? पण स्वतःला खाण्यासाठी काय वाचलं? खुद खाना भी जरूरी है. स्वतः खाणं देखील महत्वाचं आहे. अगर मैं खुद नहीं खाया तो मैं खुद कमजोर हो जाऊंगा. जर मी स्वतः ते खाल्लं नाही तर मी कमजोर होऊन जाईल. आज प्रभु हम में से कई लोगों को ऐसा देख के बोलते होंगे, आज प्रभू आपल्या कित्येकांना पाहून असं म्हणत असतील, कितना कमजोर हो गया मेरा बच्चा. किती कमजोर झाला आहे माझा माँ मुलगा. के सामने आप जब भी जाते हैं, मेरे माँ के सामने माझ्या आईपाशी मी जेव्हा मैं गया, मी जायचो तो मेरा माँ बोलेगी तर माझी आई म्हणे मेरा बेटा कितना दुबला हो गया है. माझा मुलगा किती लुकडा झाला आहे. अभी जोशुआ ब्रदर का माँ ने बोला तो चलेगा, मेरा माँ बोल सकती है क्या? लेकिन माँ बोलेगी. तरी आई म्हणेन. उसी तरह यीशु आपके तरफ देख रहे हैं. तसंच येशू तुम्हापाशी पाहत आहेत. खाना परोस दिया गया है, जेवण वाढलेले, अच्छा से खा बेटा. नीट प्रमाणे खा. कितना दुबला हो गया है, किती लुकडा झाला आहेस. पूरा हफ्ता भर खाना खाया ही नहीं पूर्ण हप्ताभर तू जेवला नाहीयेस और चर्च में आया है खाना खाने के लिए, आणि चर्च मध्ये आलास जेवण करायला, लेकिन अंदर तो सब सूख गया है. परंतु आतमध्ये तर सर्व सुकलेलं उल्टी आहे. होने का संभावना है. उलटी होण्याची संभावना आहे. सिस्टम को पूरा हफ्ता चालू रखो. सिस्टमला पूर्ण हप्ता चालू ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपके हृदय में कार्य करेंगे. परमेश्वर तुमच्या हृदयात कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. धन्यवाद येशू. थँक यू. जेम्स उसका पहला अध्याय, याकोब त्याचा पहिला अध्याय, ये बहुत पावरफुल वर्ड है. हे खूप सामर्थ्यशील शब्द आहे प्रभूचा. उसका 21 और 22 वचन में लिखा गया है. जेम्स त्याचा 21 और याकोब 22. याकोब त्याचा पहिला अध्याय त्यातील 21 आणि 22 वचन. Humbly accept the word planted in you, which can save you. Do not merely listen to this word and so deceive yourself. Do what it says. पढ़िए कोई. याकूब पहला अध्याय 21 और 22. Yes. आमेन. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. Bible says, humbly accept the word planted in you. बायबल सांगत आहे की प्रामाणिकपणे आणि नम्रतेने देवाचा शब्द जो तुमच्या आतमध्ये पेरलेला आहे, रोपलेला आहे. म्हणजे हे शब्द फक्त तुमच्या कानात आए, ये देव का इच्छा नहीं है. हा शब्द फक्त तुमच्या कानातच असायला पाहिजे असे देवाची इच्छा नाही. See God how he sees, he is a farmer. तो एक शेतकरी आहे. वो एक बीज बो रहे हैं, ते एक बी पेरत आहेत. उसमें वो स्प्राउट देखना है उन्हें. त्यांना त्यामध्ये ते अंकुर पाहायचं आहे. अंकुर बाहर आना चाहिए. तो अंकुर बाहेर यायला हवा. सो प्रभु कहते हैं जो शब्द, जो बीज तुम्हारे अंदर पेर दिया गया है, जो शब्द, जो बीज आहे जे तुमच्यामध्ये मी पेरला आहे, उसके प्रति सजग रहो. तर त्याप्रती सजग राहा. अपने आप को धोखा मत दो. स्वतःला फसवू नका. कई लोगों का आदत रहता है, काही लोकांची सवय असते, सामने बैठेंगे समोर बसलेत और जो कोई बोल रहा है, आणि जे कोण बोलत आहे, अरे क्या सुन रहे हैं, बोले पूरा एकदम मुंडी हिला हिला के. और हमारे क्लासमेट में तो एक्सपर्ट लोग थे, पूरा क्लास सोते थे, लेकिन वो ऐसा उनका सिस्टम बन गया था, जो लेक्चरर बोल रहे हैं तो पूरा क्लास में अच्छा, आंख भी बड़ा छोटा होगा, लेक्चरर को लगेगा अरे कितना अच्छा से सुन रहे हैं. आखिर में बीच में एक शब्द पूछ दिया तो क्या बोल रहे सर, एक्टिंग चालू था. उनका क्या कोशिश है कि टीचर को धोखा देना है. त्यांचा काय प्रयत्न आहे की जो शिकवणारा शिक्षक आहे त्याला फसवणं. हाँ, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पास्टरांनी काय छान मेसेज दिला, खूप चांगलं वाटलं मला, बहुत अच्छा लगा आज पास्टर का मेसेज. बर काय मेसेज दिला, काहीतरी चांगला होता, चांगला वाटायचे मला. क्या कर रहे हैं, धोखा दे रहे हैं. काय करत आहात, फसवत आहोत आपण. किसको, कोणाला, किसको दे रहे हैं धोखा? कोणाला फसवतो आपण? पास्टर को नहीं, तुम्ही पास्टरांना नाही फसवत, स्वतःला. स्वतःला That's what the फसवताय. Bible is saying. हेच तर बायबल सांगत आहे. अगर तुम ध्यान से वचन नहीं सुन रहे जर हो, तुम्ही ध्यान रीतीने वचन ऐकत नाही या फिर सुन के वो कर नहीं रहे हो जो ये बोल रहा है करने के लिए, आणि जे सांगताय ते करत नाहीयेत तुम्ही, then तुम अपने आप को धोखा दे. तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. अहो मी वचन ऐकतो, मी वचन तर ऐकतो,
दर संडे मी जातो. दर संडेला मी जातो. मग काय असं माझ्या माझे मुली स्वतःला धोका देऊ नकोस. चर्च इज अ प्लेस ऑफ एक्शन. चर्च ही एक कृत्य करण्याची जागा आहे. जो वचन हम सुन के यहाँ से जाते हैं, जे वचन आपण इथून ऐकून जातो, उसमें जाते वक्त ते जाताना अगर आपका ध्यान में ये नहीं आया, जर तुमच्या लक्षात हे जर आलं नाही, उद्यापासून मी हे करणार आहोत. उद्यापासून मी हे करणार आहे. इफ इट इज नॉट कमिंग इन योर माइंड, जर हे तुमच्या विचारात येत नसेल, अरे बहुत अच्छा कहानी सुनाया पास्टर ने, की खूप सुंदर बहुत गोष्ट मजा आ गया ऐकली, मेरे को. मजा आली एकदम. अगला संडे फिर आएंगे कहानी सुनने के लिए. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा गोष्ट कोई ऐकायला. फायदा नहीं, अपने आप को धोखा दे रहे. काहीच फायदा नाही, स्वतःला फसवताय. जो रविवार को सुना, जे तुम्ही ऐकलंय, सोमवार को किया, जे तुम्ही केलंय तब सोमवारी, तुम्हारा जीवन कार्यरत होगा. तेव्हा तुमचं जीवन कार्यरत होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो, जो रविवार को सुना मी जिवंत वो सोमवार को करना है. ते सोमवारी करायचंय. केवल सुनना नहीं, फक्त ऐकायचं नाहीये, करना. ते करायचं देखील आहे. इफ यू डू दैट, जर तुम्ही असं कराल, आपका जीवन आशीर्वादित होगा. तुमचं जीवन हे आशीर्वादित होऊन जाईल. हे मान. क्योंकि ये वचन में आपका जीवन को बचाने का और बढ़ाने का सामर्थ्य है. कारण या वचनामध्ये तुमचं जीवन वाचवण्याचं आणि वाढवण्याचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संडे के दिन बहुत अच्छा लगा पास्टर, रविवारच्या दिवशी खूप चांगलं वाटलं लेकिन पास्टर, सोमवार से एक दूसरा दुनिया में मैं जाता हूँ. परंतु सोमवारच्या दिवशी मी पुन्हा दुसऱ्या जगात जातो. नौकरी है, खूप कठीण आहे. ऐसे टेढ़े लोग हैं, असे टेढे लोक सब आहेत, तकलीफ देते हैं, सगळे त्रास देतात, सब मेरे को गुस्सा दिलाते हैं. सगळे मला चिडचिड करवतात. क्या करूं मैं, काय करू मी, क्या करना है प्रभु. काय करायचंय प्रभू. बाइबल में उसका उत्तर दिया है. बायबल मध्ये त्याचं उत्तर दिलं आहे. हाउ कैन अ यंग पर्सन स्टे ऑन द पाथ ऑफ प्योरिटी. एक जवान व्यक्ती पवित्र जीवन कैसे काट सकता है. एक जवान व्यक्ती पवित्र जीवन कसं जगू शकतो. कम से कम बाइबल ये मान के चल रहा है, जो हमारे जैसे थोड़े हो गए वो पवित्र जीवन काट रहे हैं. जवान खाली गड़बड़ हो सकता है ऐसा बोल रहा है, लेकिन आपको भी पता है और मुझे भी पता है, कोई भी उम्र में किसी भी प्रकार का आजकल गड़बड़ियां चल रही है. बट द बाइबल सेज, साम 119, परंतु बायबल मध्ये सांगितले, स्तोत्र संहिता 100 119, 119 उसका 9 और 11, 9, 10, 11 में लिखा गया है. त्याची 9, 10व्या आणि 9व्या आणि 10व्या वचनात लिहिले. समय है, मैं आपको बोल देता हूं. हाउ कैन अ यंग पर्सन स्टे ऑन द पाथ ऑफ प्योरिटी. एक जवान व्यक्ति पवित्र जीवन कैसे काट सकता है. एक जवान व्यक्ती पवित्र जीवन कसं जगू शकतो. क्योंकि बाहर का दुनिया में इतने सारे वल्गरिटीज हैं, इतना खराब चीजें टीवी पर, मोबाइल पर, लोगों के मुखों पर. मेरी बेटी बोल रही थी, स्कूल में कुछ ऐसे बच्चियां हैं 8वीं 9वीं में है, लेकिन उनके मुंह में हर प्रकार की गालियां. दिखने में इतना पॉलिश दिखेंगे, अच्छे घरों के, लेकिन उनको गाली देना सीख गए, इंग्लिश में गाली देते हैं. कैसे बचेंगे तुम्हारे बच्चे, कैसे बचोगे तुम. अलग अलग चीज में मजा आता है और वो मजा करके देखना है, कैसे बचोगे. बाइबल कह रहा है बच ही नहीं सकते. एक ही रास्ता है, ओनली वन वे. एकच मार्ग आहे. जितने लोगों के घर में छोटे बच्चे हैं या जिनके घर में छोटे बच्चे होने वाले हैं, ज्यांच्या घरात लहान मुले आहेत किंवा होणार आहेत, ध्यान से सुनो. नीटपणे The ऐका. Bible says, बायबल सांगत आहे, how can a young person stay on the path of purity. एक जवान व्यक्ती कसा आपलं जीवन जगू शकतो. कैसे अपना पवित्र जीवन जिए. कसा आपलं पवित्र जीवन जगू. By living according to your word. प्रभूच्या शब्दाच्या वचनानुसार. प्रभु का वचन में जो लिखा है वो करेगा, वैसे जिएगा, तो अपने आप वो पवित्र जीवन जिएगा. प्रभूच्या वचनात जसं लिहिलंय तसं करेल तर आपोआप तो जीवन जगेल. दाऊद राजा कहता है, दाऊद राजा म्हणतो, that's why, त्याच कारणाने, इसीलिए याच कारणाने I have hidden your word in my heart. माझं तुझा शब्द माझ्या हृदयामध्ये आहे. मैं तेरे शब्द को प्रभु मी तुझा शब्द मेरे प्रभू अंदर छिपा के रखा है. माझ्या आतमध्ये लपून ठेवला आहे. क्योंकि तेरा शब्द जब अंदर है कारण जेव्हा शब्द तुझा तब माझ्या मुझसे आतमध्ये गलती आहे, नहीं होगा. तर माझ्याकडून चूक होणार I नाही. challenge everybody. मी सर्वांना चॅलेंज सुबह करतो. बाइबल पढ़ो, सकाळी बायबल दोपहर वाचा, को बाइबल पढ़ो, दुपारी वाचा रात को बाइबल पढ़ो. आणि रात्री वाचा. I challenge everybody. मी तुम्हाला तुम्हारे challenge करतो. अंदर गलत सोच आएगा भी नहीं. तुमच्या आतमध्ये वाईट विचार येणारच नाही. तुम्हें कोशिश खुद नहीं करना है. तुम्हाला ट्राय करायचं नाही, प्रयत्न कुछ लोग करायचा. आके कहते पास्टर मेरा सोच में ऐसा हो रहा है.
की माझ्या विचारात असं होत आहे, मुझे डर लग रहा है, मला भीती वाटत मुझे आहे, ऐसा कामुकता लगता है। यू नो, मला एज ए अशी पास्टर अमुकता वाटते। आपको बहुत सारा कहानी सुनना पड़ेगा। अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही मेरे ऐकाल। सपन में कामुकता भरे ड्रीम्स आते हैं। मला असे कामुकतासारखे स्वप्न येतात। किसी शैतान के साथ मैंने कामुकता भरा कार्य किया, काही सैतानासोबत अजीब मी व वाईट कार्य गरीब केलं। कंप्लेन मैं सुनता हूँ। वेगवेगळे असे कंप्लेंट मी ऐकतोय। किसी को डर लग रहा है, काहींना भीती वाटते, किसी को और कोई मजा करना है। काहींना अजून मजा करायची। दिन में 3 बार इसको खाओ, दिवसात 3 वेळा हे खा, लंच और डिनर। सकाळचं जेवण, दुपारचं जेवण आणि गारंटी दे रहा हूं रात्रीचं। तुम्हारा जीवन में ना गलत सपने आएंगे, मी हमी देतो ना तुम्हाला वाईट स्वप्न ना येणार, तुम्हें डर लगेगा, ना तुम्हाला भीती वाटणार, ना तुम्हारा जीवन को शैतान हिला पाएगा। ना तुमचं जीवन सैतान इट आणू इज अ शकणार। गारंटी, टेक इट फ्रॉम मी। ही तुमची 100% गॅरंटी देतो मी। मैं मेरे यंग डेज में मी माझ्या जवान दिवसामध्ये जितना वचन के साथ जुड़ा रहा, जितकं वचनासोबत जुडलेलो फेज असेल, आते हैं सबके जीवन में। सर्वांच्या जीवनात फेज ऐसे येतात। फेज भी आए हैं मेरे जीवन असे में। टप्पे माझ्या जीवनात आलेत। जब 1 हफ्ता चला गया, मैंने बाइबल को हाथ नहीं लगाया, एक हप्ता निघून गेला पण मी बायबल और वाचलं मैंने नोटिस किया आणि मी नोटीस उसी हफ्ता में त्याच हप्त्यामध्ये सपना चेंज हो जाएगा, सपने बदलणार, बोलना चेंज हो जाएगा, बोलणं बदलणार, सोचना चेंज हो आणि जाएगा। विचार देखील बदलणार। जैसा आपने बाइबल को हाथ में उठाया, जसं मी बायबल माझा हात सब बदल जाएगा। सर्व बदलून यू जाईल। नो दैट्स व्हाई एक समय ऐसा था जब मैं दिन में 10 घंटा बाइबल पढ़ता, एक असे दिवस होते की मी दिवसात 10 वेळा बायबल वाचतो, बिकॉज आई न्यू कि यही है जो बचा रहा है। कारण ते एकच हेच आहे जे मला वाचवणार आहे। दिस इज हाउ इट इज। हेच ते आहे। इट हैज द पावर टू प्रोटेक्ट यू। यामध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचं। जब तक आप प्रभु के वचन में हो, जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या वचनात यानी आहात, यीशु में हो, याचं काय अर्थ? यीशु और वचन एक ही है। येशू आणि वचन एकच आहे। प्रेज द लॉर्ड। जब तक Hallelujah. तुम वचन में हो, जोपर्यंत तुम्ही वचनात आहात, छू भी न पाएगा अब कभी वो मुझे, ना डरा पाएगा अब कभी वो मुझे। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। ये बाइबल तुम्हारा जीवन हे है। बायबल तुमचं जीवन आहे। इट हैज द पावर। यामध्ये सामर्थ्य आहे। इसको अपने हृदय में छिपा कर हे रखो। आपल्या हृदयामध्ये लपून ठेवा। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ये तुम्हें पवित्र कर देगा। तुम्हाला पवित्र करून तुमसे टाकेल। कभी गलती हो गया, तुमच्यापासून कधी चूक झाली, झूठ निकल गया, खोटं निघलं, मनुष्य है, होगा। मनुष्यात होणार। डोंट थिंक दैट जब तक मरे नहीं हो तब तक और कोई गलती नहीं होगा। असं विचार करू नका मरेपर्यंत गुस्सा काय चूक होणार. आएगा. राग येणार, कभी अचानक से किसी के ऊपर चिल्लाओगे भी। अचानकपणे कुणा तुम्ही ओरडता। यही वर्ड ऑफ गॉड में वो पावर है कि तुम्हें फिर से धोकर साफ कर देगा। याच शब्दामध्ये सामर्थ्य तुम्हाला धुवून पुन्हा साफ इट हैज द करण्याचं. पावर टू क्लीन यू। यामध्ये सामर्थ्य तुम्हाला स्वच्छ योहान करण्याचं. 17:17 में इसीलिए लिखा गया है, योहान 17 अध्याय 17 वचनात लिहिलं आहे, Sanctify them by the truth and the word is truth। उस वर्ड के द्वारा जो सत्य है उसके द्वारा उन्हें साफ करो। ज्या शब्दामध्ये जे सत्य आहे त्या शब्दाद्वारे तुम्हाला स्वच्छ करा। आप में से कई लोगों को लगता होगा कि अच्छा से नहा धोकर हम चर्च जाएंगे, तुम्हाला वाटत असेल की मी आपण आंघोळ करून स्वच्छ होऊन चर्चला मस्तपैकी जाऊ. आंघोळ करून चांगला फ्रेश फ्रेश मारून, क्या बोलते हैं, स्प्रे, आपण जाऊया। आपण जाऊया, बरोबर है। बरोबर आहे। परमेश्वर ने इधर क्लीनिंग मशीन रखा है। प्रभूने इथे तुम्हारा cleaning machine आंघोळ ठेवलं आहे. जो गंदगी को साफ नहीं कर सकता, जे तुमचा आतमधून जे स्वच्छ करू शकत नाही. पौलुस इसीलिए कहता है, पौलुस यामुळे जॉन इसीलिए कहता है, जॉन याच कारणाने म्हणतो, Sanctify them with the word of God। तुम्हाला स्वतःला शब्दाने स्वच्छ करा. जो गंदगी लेकर चर्च के अंदर हम आए हैं, जे घाण चर्च मध्ये घेऊन आपण आलो अब आहोत. ये शब्द आपका वॉशिंग मशीन में घूम रहे हो तुम। या शब्दामध्ये आज तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये तुम घुमता. में से हर कोई इसी को लग रहा है कि मैं बैठा हुआ हूँ, तुम्हाला हरेकाला वाटतंय तुम्ही बसलेत, बट तुम्हें पता नहीं है परंतु तुम्हाला तुम माहित वॉशिंग नाही. मशीन के अंदर हो। तुम्ही एका वॉशिंग गोल मशीन गोल मध्ये घूम घूम बसलात. के तुमको साफ कर रहा है। गोल गोल घुमत तुम्ही साफ होता. फर्क इतना है फरक एवढाच कि आहे, ये जो वर्ड ऑफ गॉड है हा जो प्रभूचा शब्द आहे, वो सर्फ एक्सेल से बेहतर है, आमेन. और वो जो पानी है आणि जे पाणी वो आहे यीशु का लहू है। ते प्रभू येशूचं वो तुम रक्त धुल आहे. के साफ होके जाओगे यहाँ ते से। पूर्ण धुवून तुम्ही जाणार आहात. आज जब यहाँ से बाहर निकलोगे, जसं तुम्ही इथून बाहेर जाताल, ध्यान रखना इस बात का, ध्यान ठेवा या गोष्टीचा. आप बड़े पवित्र होके निकले, तुम्ही खूप पवित्र होऊन निघला क्योंकि आहात. यही तो प्रभु का वचन कह रहा है। कारण हेच तर प्रभूचं वचन इट म्हणत आहे. सैंक्टिफाइज यू। तो तुम्हाला स्वच्छ करतो, ये आपको स्वच्छ कर देता है। तो तुम्हाला स्वच्छ करून टाकतो. आमेन। आमेन. ये आपको स्वच्छ कर देता है। हे तुम्हाला स्वच्छ करून टाकतो. इसीलिए इट इज वेरी इंपॉर्टेंट यामुळे हाउ महत्त्वाचं यू आर आहे हियरिंग द वर्ड ऑफ गॉड। की तुम्हाला प्रभूच्या शब्दाला किती महत्त्व द्यायचं आहे, कैसे महत्व देना है। कसं महत्त्व द्यायचं आहे.
नम्रता से स्वीकार करना है। नम्रतेने स्वीकारायचा आहे. उडव पुत्र का पास्टर ने प्रीचिंग चालू किया, पास्टरांनी प्रीचिंग चालू केली. हे मला माहित है, पास्टर से ज्यादा अच्छा मैं बोल सकता हूँ, ये पास्टरांपेक्षा चांगलं मी बोलतो. बचपन से जानता हूँ. यू विल टेक नथिंग फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड. तुम्ही या शब्दातून काहीच घेणार नाहीत. मग नम्रता से अप्रोच करना है. नम्रताने तुम्हाला बोलायचं. यस, उड़ाऊ पुत्र का कहानी में 1,1000 बार सुना हूं, लेकिन आज कुछ अलग प्रभु बोलेगा मुझसे. Amen. इफ यू कम विद दैट हार्ट, जर तुम्ही अशा हृदयाने येताल, आपका जीवन में प्रभु का वचन कार्य करेगा. तुमच्या जीवनात प्रभूचा शब्द कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपका जीवन में प्रभु का वचन कार्य करेगा. तुमच्या जीवनात प्रभूचा वचनाचं कार्य होणार. Amen. एवरीथिंग सर्व विल काही. डिपेंड ऑन योर वर्ड ऑफ गॉड. सर्व काय प्रभूच्या शब्दावर अवलंबून आहे. भजन संहिता स्तोत्र संहिता 119 119 और 105 त्यातील 105व्या वचनामध्ये लिखा है, योर वर्ड तुमचा शब्द इज अ लाइट अनटू माय फीट माझ्या पावलांकरता प्रकाश आहे और मेरे मार्ग के लिए उजाला है. आणि माझ्या मार्गासाठी दिवा आहे. कोई पढ़े? Amen. 119 105. Amen. उसका रियल अर्थ अगर आप समझ गए, याचा जर खरा अर्थ जर तुम्ही समजला, यू विल सी. बाइबल ना आपको एक्सपेरिमेंट वाला बात नहीं करता. बायबल काय तुम्हाला परीक्षण करण्याची गोष्ट सांगत नाही. बाइबल इज अ वेरी क्लियर बुक. बायबल ही एकदम स्पष्टपणे सांगणारी गोष्ट. तुमको गोंदल में डालेगा नहीं. तुम्हाला गोंधळात टाकणार नाही. यू विल हैव द क्लैरिटी. तुम्हाला ते स्पष्टपणे कळून येईल. नहीं करना है, नाही करायचंय करना है. आणि करायचंय. जाना है, जायचंय का नहीं जाना है. की नाही जायचंय. बाइबल इज अ क्लियर बुक. बायबल स्पष्टपणे असं पुस्तक सांगतं. आमेन. आप समझ रहे हैं मैं क्या कह रहा हूं? हालेलुया. गोंदल में कौन पड़ता है? गोंधळात कोण पडतं? जिसने इसको रवन नहीं किया है. ज्यांनी याला रवण केलं नाहीये. रवन नहीं करोगे रवण जर तो करणार नाही गोंदल में पड़ोगे. तर गोंधळात पडणार तुम्ही. वचन में बहुत क्लियर लिखा है. वचनामध्ये क्लिअरपणे लिहिलंय. वचन चाहता है कि तुम जीवन में सक्सेस हो जाओ. वचनामध्ये हेच हवं आहे की तुम्ही जीवनात यशी व्हा. ट्राय करा, काय करा? करून बघा. करून हे बघा. देवाचा शब्द नाही आहे. असा देवाचा शब्द नाहीये. देवाचा शब्द हे आहे, देवाचा शब्द हा आहे. तू असा करेल तो असा तो करशील तसा होईल. तर तसं होईल. करून बघा इज नॉट गॉड्स वर्ड. करून बघा असा देवाचा शब्द नाहीये. That's why the Bible त्याच says, कारणाने बायबल सांगते. यशाया यशाया नहीं, जोशुआ यहोशुआ 1:8 में लिखा गया है, 1 अध्याय त्यातील 8 दिस बुक ऑफ लॉ शैल नॉट डिपार्ट फ्रॉम योर माउथ. हा प्रभूचा ग्रंथलेख तुमच्या मुखामधून वेगळा कोई होता पढ़े कामा नये. उसे. जोशुआ यहोशुआ 1:8. त्यातील 1. Yes. Amen. परमेश्वर ये नहीं कह रहे कि सफल होने का कोशिश करता है. परमेश्वर असं नाही म्हणत की यशस्वी होण्याचा You प्रयत्न try. करा. तुम्ही प्रयत्न 10 करा. बार ट्राई करो, तुम सफल हो जाओगे. 10 वेळा प्रयत्न करा, तुम्ही यशस्वी व्हाल. दुनिया क्या कहता है? जग काय कोशिश सांगतं? करते रहो, लगे रहो, प्रयत्न करत राहा. लगे रहो मुन्ना भाई, लगे रहो दिनेश भाई, सचिन भाई. दुनिया ये कहता है. जग असं सांगतं. प्रभु ऐसा नहीं कहते. परंतु प्रभु असं प्रभु म्हणत कहते नाही. देख मैं तुझे श्योर शॉट बता रहा हूं. प्रभू म्हणते मी तुला खात्री देऊन सांगतो. दिस बुक ऑफ लॉ शैल नॉट डिपार्ट फ्रॉम योर माउथ. Amen. ये किताब जो वचन है, हा जो शब्द वचन आहे तेरे मुंह में हमेशा रहना चाहिए. तुझ्या मुखात सदैव असायला हवा. मुंह में कैसे रहेगा? तर मुखात कसं राहील? वो भी उसका भी उत्तर बताया है. मेडिटेट दिन और रात करना है. दिवस आणि रात्र त्याचं मनन करायचं. यानी जो वचन चल रहा है, कारण जे वचन जे जो चाललंय, वचन मैंने पढ़ा है, जे वचन मी जो वाचलंय, वचन पास्टर ने प्रीचिंग किया है, जे पास्टरने प्रीच दिन और केलं, रात मेरे दिमाग में चलना चाहिए. दिवस रात्र त्या माझ्या मनात चालायला मेरा मन पाहिजे. में क्या चल रहा है? माझ्या मनात काय चाललंय? मार्केट में कौन सा प्रोडक्ट आया? मार्केटमध्ये कसलं प्रोडक्ट आलंय? पेट्रोल का दाम कितना हो गया? पेट्रोलचा दर किती झालाय? दाल महंगा हो गया, डाळ रोटी महंगा हो गया, चपाती बाहर जाने से ट्रैफिक मिलेगा, ये सब चल रहा है. हे सर्व चाललंय. प्रभु कह रहे हैं ये सब जब तक चलते रहेगा, प्रभू म्हणतात तेरा जोपर्यंत जीवन चालेल, कभी उन्नति नहीं होगा. तुझं जीवन कधी उन्नतीत होणार दिन नाही. और रात मेरा वचन को मनन कर. दिवस आणि रात्र माझ्या वचनाचं मनन कर. रवन कर, रवन रवन. रवण कर. जो खा लिया तूने, जे खाल्लंय जो तू, सुबह पढ़ा है बाइबल, जे वाचलंय बायबल, जो पास्टर ने प्रीचिंग किया है, जे पास्टरांनी प्रचार जो केलाय, तूने खा लिया है, ते तू अब खाल्लंस. 24 तास उसको सोचते रहे. आता 24 तास त्याचा विचार करत राहा. रवन करने का अर्थ क्या है पता है? रवण करणे याचा अर्थ लिसन टू काय दिस वेरी पावरफुली. हे तुम्हाला कळेल. जो अंदर गया है जे आतमध्ये गेले उसको बाहर लाकर फिर से चबाना.
ते बाहेर आणून पुन्हा चावत राहणं. लेकिन गाय का रवन जो है ना हमारा काम का नहीं है. परंतु गायचं जे रवण करणं आहे ते कई आपलं लोग नाही. बोलते हैं गाय का रवन का एग्जाम्पल देते हैं यहाँ पर. गाय जसं रवण करते त्याचं वो उदाहरण हमारा देतात. काम का नहीं है. ते आपल्या कामाचं गाय नाही. का रवन ऐसा रहता है, वो उसका फायदे के लिए है, लेकिन आवाज कुछ बाहर नहीं आता है. लेकिन जो हमारा रवन है ना, परंतु आपलं जे रवण आहे ना, वो रवन आवाज करने वाला रवन है. आवाज करणारं रवण आहे. ये जो मेडिटेट शब्द है, हा जे मनन करणं जो शब्द आहे, देखो बड़ा ध्यान से सुनो. दिस इज द फाइनल टाइम आई एम टेलिंग यू. हमें भी रवन करने के लिए कहा गया है. आपल्याला देखील सांगितलंय रवण तो करायला. कुछ लोग गलत तरीके से रवन कर रहे हैं. परंतु काही लोक वेगळ्या रीतीने रवण कैसा करतात. रवन कर रहे हैं? कसं रवण करायचंय? वो रवन कर रहे हैं लेकिन उनका जीवन में फायदा नहीं हो रहा है. ते रवण करत आहेत पण त्याच्या जीवनात फायदा होत नाही. पास्टर ने क्या कहा? पास्टर काय म्हटले? पास्टर ने कहा पास्टर म्हटले प्रभु का वचन प्रभूचं वचन मेरे पैर के लिए उजाला है. माझ्या पावलांकरता प्रकाश आहे. सोच रहे मन में. विचार करत आहे मनात. इसीलिए हिब्रू बाइबल पढ़ना जरूरी है. याच कारणाने हिब्रू जे बायबल आहे ते मैं वाचणं दिन गरजेचं भर आहे. रात भर प्रभु के बारे में सोचता रहता हूँ. दिवस रात्र मी प्रभूच्या शब्द प्रभु का वचन सोचता रहता हूँ. वचनाचा विचार करत राहतो. सोचते रहे, कुछ फायदा नहीं होगा. विचार करत राहा, काहीच फायदा होणार नाही. द वर्ड मेडिटेशन, जे शब्दाचं मनन करणं, हिब्रू अर्थ उसका क्या है मालूम है? हिब्रू मध्ये त्याचा अर्थ काय? हेगा, HAGAH, हेगा. हे गा. और वो शब्द का अर्थ है आणि त्या शब्दाचा अर्थ म्हणजे पटर 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 मुंह से निकलते रहना, बडबड करणं, मरमर करना, स्पीक टू, अपने आप से बोलते रहना. आपल्या स्वतःशी बोलणं. पागल दुनिया आपको बोलेगा देवाचा शब्द माझा देव माझा मिनिट पाळा आहे. सोचना नहीं, बोलना. विचार करणं नाही, बोलणं. ते कळाला का? समझ में आ रहा है? आमेन. तुम्हारे मुंह से धीरे धीरे वो शब्द, वचन कैसे काम करता है, वचन का डायरेक्शन मैं बताता हूं. वचन आएगा ऐसे, फिर यहां जाएगा, फिर यहां जाएगा, फिर अंदर हड्डियों में जाएगा, अणु में जाएगा, फिर उसके बाद रवन करने के लिए बाहर आएगा, और रवन यहां होगा, फिर कान में जाएगा. जब लास्ट स्टेज में यहां आएगा और तुम्हारे मुंह से तुम्हारे कान में जाएगा, तब वो पावर रिलीज करता है. आमेन. आमेन. वो प्रोसेस को कंप्लीट नहीं करते हम. ती प्रोसेस आपण कंप्लीट करत नाही. वचन सुना, वचन ऐकलं, वचन दिमाग में गया, वचन डोक्यात आलं, दिमाग से हार्ट में गया, डोक्यातून हार्ट हृदयात से आलं, पेट में गया, ते पोटात गेलं, हड्डियों में गया, नंतर मज्जा हाडांमध्ये में गया. गेलं, मज्जांमध्ये गेलं, उसके बाद उसे रवन करने के लिए हमने लिया, आणि त्यानंतर ते रवण करायला और आपण हम घेतलं. सोचते रहे लेकिन बोला नहीं. आपण ते विचार करत आलो पण मुंह से बोललो निकला नाही. नहीं शब्द. परंतु ते मुखातून निघला नाही शब्द. कोई फायदा नहीं होगा उसका. काहीच फायदा होणार नाही. बिकॉज द हिब्रू वर्ड, एक एक वर्ड कितना समझ के, कितना पवित्र आत्मा से अभिषिक्त होकर लिखा गया है. रवन का अर्थ है कि जो शब्द सुना है वो शब्द को बोलते रहना है. रवणचा अर्थ म्हणजे जे शब्द ऐकलाय तो बोलत राहणं. बीमार हो आजारी आहात तो मुंह से बोलना है. ते तर ते मुखाने बोलायचंय. आई एम healed because of the stripe you took on your back. तुम्ही खाल्लेल्या फटक्यामुळे मला आरोग्य मिळालं आहे प्रभू. आप मुझे चंगाई मिला है प्रभु. आप मला मुझे आरोग्य फटका लगा मिला है, है प्रभु. उससे मैं चंगाई. डॉक्टर के पास जा रहे हो, उस क्लिनिक में बैठो और बोलो मुझे चंगाई मिला है यीशु के फटके खाने से, आमेन. यीशु के कोड़े खाने से मुझे चंगाई मिला है. आमेन. सामने वाला बोलेगा 104 बुखार हो गया है, बड़बड़ा रहा है. उसको नहीं पता आप बड़बड़ा नहीं रहे हो, आप रवन कर रहे हो. आमेन. आमेन. And हालेलुया. then that will bring healing to your life. आणि तेच तुमच्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येणार. फाइनेंशियल प्रॉब्लम में हो, आर्थिक समस्येत आहात, आपने सुना है प्रचार करना. तुम्ही ऐकलंय प्रचार The करायचा. blessing of the Lord makes a person rich प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला श्रीमंत and बनवतो. he adds no sorrow to it. त्यासोबत ते कसलेच सौरभ सडनली जोडत आप नाही. याद कर रहे हैं, अचानकपणे तुम्ही आठवता प्रभु का आशीर्वाद मेरे जीवन में है, प्रभूचा आशीर्वाद माझ्या जीवनात आहे. वो मुझे धनवान बना रहा है, तुम्हाला धनवान बनवत कोई आहे. दुख नहीं जोड़ रहा है. काही दुःख जोडत प्रभु का नाही. आशीर्वाद मेरे ऊपर है, प्रभूचा आशीर्वाद वो माझ्यावर मुझे आहे. धनवान बना रहा है, तुम्हाला धनवान कोई बनवत दुख आहे. नहीं जोड़ रहा है. मला दुःख बोलते जोडत रहो, नाही. बोलते रहो, बोलते बोलत रहो. राहा, बोलत राहा. That सतत. word will have power over your life. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे तुमचं जीवन Praise बदलण्याचं. the Lord. हालेलुया. We have to complete the meditation. आपल्याला ते पूर्ण मनन करणं बदलायचं. ये प्रोसेस को पूरा करना है. पूर्ण ती प्रोसेस पूर्ण करायची. अगर आपके जीवन में ये कार्य आपने किया, जर आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही हे कार्य ध्यान केलं, से सुनना है वचन,
नीटपणे ऐकायचंय वचन, ईमानदारी से नम्रता से सुनना है, नम्रतेने इमानदारीने ऐकायचंय. अपने कान में होते हुए दिमाग में जाएगा, दिमाग से होते हुए हृदय में जाएगा, हृदय से होते हुए आत्मा में जाएगा, आत्मा से होते हुए हड्डी मज्जाओं में जाएगा, फिर रवन करने के लिए बाहर निकलेगा, और जब तुम बोलोगे तब पावर रिलीज होगा. Amen. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यही एंटायर प्रोसेस आपने देखा एजिकल के जीवन में. एजिकल ने कहा प्रभु आप जैसा चाहते हैं वैसा होगा. एजिकल म्हटलं की तुम्हाला जसं हवं आहे तसं करा प्रभू. And he knew परमेश्वर चाहते कि जीवन इन हड्डियों के ऊपर जीवन आए. आणि त्यांना ठाऊक होतं की या हाडांमध्ये वो जीवन वचन यावं. को उसने स्वीकार किया, त्यांनी ते वचन स्वीकार केलं, वो वचन को अंदर लिया, त्यांनी वचन आतमध्ये and then घेतलं, परमेश्वर का अनुग्रह से उसे रवन करके बोला, फिर आणि ते वापस प्रभूच्या अनुग्रहाने ते रवन करून बोलला, जैसा वापस बोला. जसा तो बोलला. सूखी हड्डियां जी उठो यीशु के नाम में. क्या बोला उसने? लेट्स सिंग दैट. जी उठो यीशु के नाम में. हो जाएगा अपने आप. ते आपोआप होऊन जाणार. स्पीक दैट वर्ड ऑन योर फैमिली. तुमच्या कुटुंबावर तो शब्द बोला, अपने बच्चों के ऊपर बोलो, आपल्या लहान मुलांवर बोला, अपने पत्नियों के ऊपर बोलो, आपल्या पत्नींवर बोला, अपने पतियों के ऊपर बोलो, आपल्या पतींवर बोला, अपने माँ बाप के ऊपर बोलो, आपल्या आई वडिलांवर अपने बोला, घर के ऊपर बोलो. आपल्या घरांवर अरे बोला. तो काम मत सुनना है कि नहीं सुनना है. ही भिंत ऐकत आहे की नाही I'm ऐकत? telling you everything which doesn't have life. मी सांगतो प्रत्येक या गोष्टीला जीवन कुछ नाहीये. तो प्रभु ने किया कि वो भी सुनते हैं. काहीतरी प्रभूने केलंय ते देखील ऐकतायत. अगर ऐसा नहीं होता जर असं नाही असतं तो पृथ्वी आज तक सुनकर गोल गोल घूम रही है. पृथ्वी में जीवन नहीं है मेरे प्रिय, पृथ्वीमध्ये काही जीवन नाहीये, लेकिन प्रभु ने बोल दिया, परंतु प्रभू बोलले, वो सुन लिया तिने ऐकलं और अभी तक घूम रहा है. आणि आतापर्यंत घुमत आहे. स्पीक टू योर हाउस. तर तुमच्या घरात देखील बोला, अपने पर्स को बोलो, तुमच्या पर्सला बोला, अपने नौकरी को बोलो, तुमच्या जॉबला बोला, अपने किचन का डब्बाओं को बोलो. तुमच्या किचन मधल्या डब्यांना बोला, ए नमक का डब्बा. या मिठाचा डबा. यीशु ने कहा है येशू म्हटलंय मैं भरपूरी, मेरा जीवन में भरपूरी है. माझ्या जीवनात भरपुरी आहे. आटा का डब्बा को बोलो मेरे जीवन में भरपूरी है. पिठाच्या डब्याला म्हणा तुम्ही माझ्या जीवनात टेल भरपूर आहे. एवरीथिंग. त्याला सर्व Tell, काही सांगा, tell. सर्व काही सांगा, सडनली आपका जीवन में परिवर्तन देखो. आणि अचानकपणे तुमच्या जीवनात कितने ही लोग आज परिवर्तन निराश होकर आए हैं यहाँ. कित्येक लोक निराश होऊन इथे आले क्या आहेत. चल रहा है पता नहीं, 1-1.5 हफ्ते से कुछ गड़बड़ी चल रहा है. काय चाललंय काय माहित नाही, पण गडबडी आज होती. प्रभु कह रहे हैं वो गड़बड़ी मैंने अलाउ किया था आज प्रभू म्हणताय की ती गडबड मी अलाव ताकि केली तू होती, डॉक्टर से मिले, कारण की तू डॉक्टरला यीशु भेटो, नाम का डॉक्टर से मिले. तो आपल्या डॉक्टरांना भेटो. और वो ना एलोपैथी का गोली देता है ना मीठी मीठी गोली देता है, वो सिर्फ शब्दों का गोली देता है. ते फक्त शब्दांच्या गोळ्या देतात. वो शब्द जाकर अपने घरों में बोलो. ते शब्द तुमच्या घरामध्ये जाऊन बोला, शाउट इट आउट. ते जोराने ओरडा, जोर से बोलो, जोराने बोला, धीरे से बोलो, हळू लेकिन बोला, बोलो. परंतु बोला. सडनली यू विल सी चेंजेस. अचानकपणे गोष्टी बदलताना प्रेज दिसतील. द लॉर्ड. हालेलुया. आमेन. और एक संडे लगेगा हमें क्लोज करने के लिए इस टॉपिक को. आर यू ऑल ब्लेस्ड? तुम्ही सर्व आशीर्वादित आहात. प्रभु बात कर रहे हैं आपसे. प्रभु बोलत अगर आहे प्रभु बात तुमच्याशी. कर रहे हैं तो बोलो धन्यवाद यीशु. धन्यवाद येशू. आज आपने सिखा दिया है मुझे. आज तुम्ही मला शिकवलं आहे. निर्जीव गोली काम करता है निर्जीव गोळी काम करते, तो जीवित वचन काम करेगा. तर जिवंत वचन काम करणारच. करेगा ही करेगा. करणार म्हणजे करणारच. करेगा ही करेगा. करणार म्हणजे करणारच. हालेलुया. निर्जीव दारू पी के लोग होश खो बैठते हैं. निर्जीव दारू पिऊन लोक होश गमावतात. सजीव पवित्र आत्मा को पीकर हमें कैसा लगेगा? तर सजीव पवित्र आत्म्याला पिऊन कसं वाटेल? कैसा लगेगा सोचो जरा. कसं वाटेल याचा विचार करा. योर लाइफ विल चेंज फॉर एवर. तुमचं जीवन हे हमेशासाठी बदलेल. कम लेट्स वर्शिप द लॉर्ड. आपण प्रभूची स्तुती प्रभु का आराधना आराधना करें हम. आमेन.